या वीकेंडसाठीच्या मूवीची तिकीट बुकिंग तर आधीच झाली असेल यात शंका नाही, कारण तू ही रेची तुम्ही सगळेच आतुरतेने वाट पाहताय. चित्रपट नक्कीच तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल, त्याची ही काही कारणं. कारण क्रमांक 1, संजय जाधव फिल्म्स या विधानाला जे वलय आहे ते इथे पुन्हा एकदा सिद्ध होतंय. ग्रँड लुक, ह्यूज सेट्स, सुंदर कॉस्ट्युम्स आणि मेकअप ह्या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपट अतिशय चकचकीत आणि मराठीतला श्रीमंत चित्रपट वाटलाय. चित्रपटाचं संगीतही तितकंच छान झालंय. प्रत्येक गाणं अगदी लक्षात राहील असंच झालंय. परंतु पार्श्वसंगीताचा जरा जास्त वापर झालाय आणि तो अगदी पहिल्या फ्रेम पासून जाणवतोय. कारण क्रमांक 2, स्वप्नील आणि सईची नवरा बायको ही जोडी खूप कन्व्हिन्सिंग वाटलीये आणि तेजस्विनी आणि स्वप्नीलची जोडी ही अगदी कॉलेज कपल म्हणून परफेक्ट वाटलीये. कथेमध्ये पुढे सरकत जाणारा वेळही व्यवस्थित मांडला गेलाय. सईने साकारलेली नंदिनी म्हणा किंवा स्वप्नीलने साकारलेला सिद्धार्थ म्हणा, तसंच तेजस्विनीने साकारलेली भैरवी म्हणा, प्रत्येक पात्राच्या स्वभावाच्या छटा व्यवस्थित सादर होत आहेत. चित्रपट लिमिटेड पात्रांमध्येच फिरत राहतो, ही त्याची खासियत. उगीचच ग्रँड सोहळा दाखवायचाय म्हणून खूप माणसं इथे ऍड होत राहत नाहीत. कारण क्रमांक 3, चित्रपटाचा फर्स्ट हाफ रोमॅन्सने भरपूर आहे. तिथे थोडा वेळ जातोय. बऱ्याच गोष्टी एस्टॅब्लिश होण्यात फर्स्ट हाफ निघून गेलाय. परंतु चित्रपटाचा सेकंड हाफ मात्र अगदी हॅपनिंग असेल. फर्स्ट हाफची जी काही मळब असेल ती सेकंड हाफ मध्ये पूर्णपणे निघून जाते. ओव्हरऑल चित्रपट आवडेलच असं होणार नाही, पण चित्रपटात खूप मोमेंट्स आहेत ज्यातून रोमॅन्स पेक्षाही जास्त नातं अधिक स्पष्ट होत आहे. कारण क्रमांक 4, अगदी बॉलिवूडचा मेन स्ट्रीम रोमॅन्स इथे पाहायला मिळतोय. एक अर्बन लाईफस्टाईल आहे, पण ती बॉलिवूड एवढी इथे एक्झॅजरेट होत नाहीये. त्यामुळे चित्रपटातला हा लॅविशनेस मराठी प्रेक्षकाला छान वाटू शकतो. पण अगदी बॉलिवूड स्टाईलमध्ये सईची एंट्री होते. तेजस्विनीचा गोडपणा इथे चांगला वापरला गेलाय आणि स्वप्नीलचा फॅमिली गायवाला लुक इथे रिफ्रेशिंग एलिमेंट आहे. संजय जाधव यांनी प्रेम कथा योग्य प्रकारे सादर करण्याची मजा इथे दाखवली आहे. कारण क्रमांक 5, जरा जास्त पार्श्वसंगीत किंवा सिद्धार्थ, नंदिनी आणि त्यांची मुलगी यांच्या कुटुंबातला अतिरिक्त फिल्मीपणा या 2 गोष्टी इथे खटकतात. पण डेफिनेटली फिल्मी ऑडियन्ससाठी तू ही रे नक्कीच वर्थ अ वॉच आहे. कारण भरपूर मनोरंजन, एक छान प्रेमकथा ज्यात बरेच एलिमेंट्स फार छान बसवलेत आणि उत्तम संगीत. अतिशय चिकित्सकपणे समीक्षा करणं चुकीचं ठरेल, कारण चित्रपटाला आपला ऑडियन्स कोण आहे हे स्पष्ट झालंय आणि त्या ऑडियन्सला हा चित्रपट नक्की कन्व्हिन्स करेल. मी या चित्रपटाला देते 3 स्टार्स. अर्थात तुम्ही थिएटर्समध्ये जाल आणि हा चित्रपट पाहाल आणि तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवाल अशी अपेक्षा आहे.